Hi student, from last lecture we are going to learn permutation and combination. Now in this lecture we are going to next point in this topic. There are some definitions in this lecture. So first title is deterministic and non-deterministic experiment. So first we learn the definition of experiment. तर एक्सपेरिमेंट म्हणजे काय? तर एक्सपेरिमेंट म्हणजे एक प्रकारची क्रिया करायची, एक प्रकारचं ऑपरेशन्स. आपण बघा चलता चलता बऱ्याच वेळेस एक्सपेरिमेंट करतो. काय एक्सपेरिमेंट करतो? सहज आपण जर रोडने सहज चालत असेल मोकळा, तर आपण एखादा दगड उचलतो आणि एखाद्या कशाला तरी झाडाला म्हणा, एखाद्या पक्ष्याला म्हणा, किंवा इतर कोणाला मारण्याचा प्रयत्न करतो. हा मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हाच काय झाला तुमचा एक्सपेरिमेंट आहे. मग त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला सक्सेस मिळो किंवा फेल्युअर मिळो, पण तुम्ही तिथं काय केला? एक्सपेरिमेंट केला, प्रयोग केला. तसेच इथं एक्सपेरिमेंटची डेफिनेशन आहे, अन एक्सपेरिमेंट इज अन व्हर्च्युअली ऑपरेशन दॅट रिझल्ट्स इन वन ऑर मोर आउटकम, की त्याचे एक किंवा एकपेक्षा जास्त परिणाम असू शकतात. मग एक्सपेरिमेंटचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर appearing in a certain examination is an experiment. एखाद्या परीक्षेला सामोरं जाणं हा एक काय आहे? प्रयोग आहे, एक्सपेरिमेंट आहे. की त्याचं आउटकम काय असू शकतं? तर त्याचं आउटकम एकतर ते पास असू शकतं किंवा एकतर ते फेल असू शकतं. म्हणजे परीक्षेला जाणं हे सुद्धा काय तुमचं एक्सपेरिमेंट आहे. त्या एक्सपेरिमेंटचा आउटकम एकतर पास असेल किंवा एकतर ते फेल असेल. दुसरं एखादं एक्सपेरिमेंट, आता सगळ्यांना मॅच पाहायला आवडत असेल, मॅच खेळायला आवडत असेल क्रिकेटची, तर ह्या क्रिकेटच्या मॅचमध्ये कॉईन करतात, टॉस करतात. तर हा कॉईन टॉस केल्यामुळं हा कॉईन टॉस करणं हा पण एक्सपेरिमेंट आहे. मग त्या एक्सपेरिमेंटचा आउटकम एकतर हेड अप असेल किंवा टेल अप असेल. बघा, म्हणजे टॉसिंग ऑफ ए कॉईन इज अन एक्सपेरिमेंट विथ टू पॉसिबल आउटकम्स, हेड अप ऑर टेल अप. एकतर काटा पडेल किंवा एकदम छापा पडेल. तर ह्याला आपण एक्सपेरिमेंट म्हणतो. आता एक्सपेरिमेंट ट्रायल म्हणजे प्रयत्न करणे. आपण किती वेळा एक्सपेरिमेंट करतो ह्याला आपण म्हणतो ट्रायल ऑफ एक्सपेरिमेंट. एकदा कॉईन टॉस केला म्हणजे तुमची एकदाच ट्रायल झाली, दोनदा केला म्हणजे 2 वेळा ट्रायल झाली. तसंच ट्रायल ऑफ एक्सपेरिमेंट इज नथिंग बट द परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट वन्स. एकदा केला म्हणजे एक ट्रायल झाली, 2 वेळा केला म्हणजे 2 ट्रायल झाले, 2 वेळा परीक्षा म्हणजे दिली म्हणजे तुमची 2 वेळा ट्रायल झाले, 2 वेळा कॉईन टॉस केला म्हणजे 2 ट्रायल झाल्या.
3 वेळा कॉईन टॉस केला म्हणजे 3 ट्रायल झाले. ट्रायल म्हणजे प्रयत्न. तुम्ही एक्सपेरिमेंट किती वेळा करताय ह्याला म्हणायचं ट्रायल ऑफ एक्सपेरिमेंट. आता ह्या एक्सपेरिमेंटचे टाईप पडलेत. कोणते टाईप आहेत तर आपल्या ह्यावरच्या ह्याच्यातच आहेत. डिटर्मिनिस्टिक अँड नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. डिटर्मिनिस्टिक म्हणजे माहिती असणे थोडक्यात. नॉन डिटर्मिनिस्टिक म्हणजे अंदाज नसणे. डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट म्हणजे ज्याचं आउटकम आपल्याला आधीच माहिती असतं की त्याला एकच आउटकम असेल, ह्याला आपण म्हणू शकतो डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. डिटर्मिनिस्टिक असं कोणता एक्सपेरिमेंट आहे की ज्याला एकच आउटकम असेल. आता कॉईन टॉस केला तर 2 आउटकम असतात, हेड किंवा टेल. परीक्षा दिली तर 2 आउटकम असतात, पास ऑर फेल. तिथे एक आउटकम आहे का? नाही. मग एकच आउटकम असेल तर त्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. A deterministic experiment is an experiment in which the outcome is unique. एकच. युनिक म्हणजे एक. आता एक्झाम्पल, सपोज तुम्ही चेंडू वर फेकला कॅच घ्यायसाठी. चेंडू वर फेकला म्हणजे त्याचा एक्सपेरिमेंट काय होणार आहे? तो खाली येणार आहे. चेंडू वर फेकला म्हणजे तो वरतीच जाणार आहे का? नाही. चेंडू वरती फेकला म्हणजे त्याचा आउटकम आहे इट विल बी फॉल्स बिलो डाऊन. तो खाली पडेल. ह्या एक्सपेरिमेंट चेंडू वर फेकणं हा काय आहे? एक्सपेरिमेंट आहे. आणि तो खाली येणं हे म्हणजे काय आहे? त्याचं आउटकम आहे. म्हणजे बघा इथे एक्झाम्पल, मी पहिले एक्झाम्पल तुम्हाला दिले. थ्रोविंग ऑफ बॉल इन द स्काय, आउटकम इट फॉल्स डाऊन, तो खाली पडेल. अजून एखादं एक्झाम्पल, एक एक्झाम्पल अजून. कूलिंग ऑफ वॉटर म्हणजे पाणी गार करायचं. कूलिंग ऑफ वॉटर बिलो 0 डिग्री सेल्सिअस, पाणी थंड करायचं किती? 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली. तर काय होईल? तर मला माहिती आहे पाणी 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली कूल केलं तर त्याचं काय होईल? इट विल बी फ्रीज, त्याचा बर्फ तयार होईल. इट विल बी फ्रीज. म्हणजे हे एक्सपेरिमेंट कसे होते? डिटर्मिनिस्टिक, त्याचं एकच अनुमान काढता येतं. पुढची टाईप आहे नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. आता नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंटलाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये रँडम एक्सपेरिमेंट. तर मला पुढं रँडम शब्द येईल. रँडम म्हणजे नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. अ रँडम एक्सपेरिमेंट फॉर विच देर आर मोर दॅन वन, एकपेक्षा जास्त आउटकम असतात, त्याला आपण म्हणतो डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. उदाहरणार्थ टॉसिंग ऑफ कॉइन, आउटकम काय असतील? हेड ऑर टेल. रोलिंग ऑफ डाय, ती डाय माहिती आहे का मला? त्या 6 अंक असतात. 1 2 3 4 6 आकडे लिहिलेले असते तेव्हा, किंवा 6 डॉट असतात बघा, काही याच्यावर डॉट. तर तो डाय रोल केला तर अप्पर मोस्ट वरच्या बाजूला किती ही होतील? काही वेळेस 1 येईल, काही वेळेस 2 येतील, काही वेळेस 3 येतील, काही वेळेस 4 येईल, काही 5 येईल, काही वेळेस 6 येईल. म्हणजे हा काय झाला? एकपेक्षा जास्त आउटकम रोलिंग ऑफ डायचं. म्हणून ह्याला म्हणायचं नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट. अजून एखादं नॉन डिटर्मिनिस्टिक एक्सपेरिमेंट,
आता एक्झामिनेशनचं सांगता येईल. ॲपेरिंग इन अ सर्टन एक्झामिनेशन, एखाद्या परीक्षेला सामोरं जाणं. आउटकम काय येईल? पास ऑर फेल. पुढं सॅम्पल स्पेस. द सेट ऑफ ऑल पॉसिबल डिस्टिंक्ट म्हणजे वेगळे. द सेट ऑफ ऑल पॉसिबल डिस्टिंक्ट आउटकम ऑफ एन एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. म्हणजे एक्सपेरिमेंटचे जेवढे आउटकम आहेत त्यांचा संच तयार करायचा, ह्याला काय म्हणायचं तर सॅम्पल स्पेस. उदाहरणार्थ टॉसिंग ऑफ कॉइन्स, सॅम्पल्सचं नोटेशन आहे. इट इज डिनोटेड बाय ओहम, तुम्ही ओहम म्हणता याला, किंवा याला ऑर यस. ह्याला आता मॅथच्या भाषेमध्ये सिग्मा पण म्हणतात बरं का. हे ओहमचं चिन्ह आहे ना, सिग्मा. कन्सिडर द टॉसिंग ऑफ कॉइन्स. टॉसिंग ऑफ कॉइन जर तुम्ही केलं तर सॅम्पल स्पेसमध्ये कोणते एलिमेंट असतील? सॅम्पल स्पेसमध्ये एकतर हेड असेल किंवा टेल, त्याला शॉर्टकटमध्ये H, T. पुढं टाइप्स ऑफ सॅम्पल स्पेस. डिस्क्रीट सॅम्पल स्पेस, कंटिन्युअस सॅम्पल स्पेस. आता हे टाईप कशावरून पडल्यात? ह्या सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आहेत? इथे 1 आणि 2 कसे होते? फायनाईट होते, म्हणजे थोडकेच होते, मोजके येणारे होते. काही वेळेस ते मोजता येत नाही आणि काही वेळेस ते मोजता येतात. ह्याच्यावरून डिस्क्रीट सॅम्पल स्पेसचे 2 टाईप पडले, डिस्क्रीट सॅम्पल स्पेस आणि कंटिन्युअस सॅम्पल स्पेस. तर त्यातली पहिली डेफिनेशन आपल्याला इथं अभ्यासायची, डिस्क्रीट सॅम्पल स्पेस. अ सॅम्पल स्पेस कंटेनिंग फायनाईट नंबर, फायनाईट म्हणजे मोजता येणारे, फायनाईट नंबर ऑफ पॉइंट्स ऑर काउंटेबली इन्फिनाइट. काउंटेबली इन्फिनाइट आणि अनकाउंटेबली इन्फिनाइट हे 2 शब्द आहेत, नीट लक्षात घ्यायचा ह्यातला फरक. काउंटेबली इन्फिनाइट आणि अनकाउंटेबली, पुढे अनकाउंटेबली शब्द येणार आहे, अनकाउंटेबली इन्फिनाइट पॉइंट्स इज कॉल्ड डिस्क्रीट सॅम्पल स्पेस. आता काउंटेबली इन्फिनाइट आणि अनकाउंटेबली इन्फिनाइट सांगतो मी तुम्हाला फरक ह्यात. काउंटेबली इन्फिनाइट म्हणजे काय? सपोज समुद्रातली वाळू आहे, तर समुद्रातली वाळू काय अनकाउंटेबली इन्फिनाइट आहे. अनकाउंटेबली इन्फिनाइट म्हणजे ते कधीच मोजता येऊ शकत नाही. समुद्रातल्या वाळूचे कण जर मोजायचे झाले तर ते कधीच मोजता येत नाही. पण समुद्रातल्या वाळूतून एक तुम्ही मुठभर वाळू घेतली, मुठभरून, तरी मुठभर वाळू म्हणजे काय तर काउंटेबली इन्फिनाइट. म्हणजे मुठभर वाळू तुम्ही मोजू शकता. तुम्हाला ते 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, 4 दिवस लागतील, 5 दिवस लागतील, पण ते एक वेळ असं येईल की ते तुम्ही ते मोजू शकता. म्हणजे हे काय झालं? अनकाउंटेबली इन्फिनाइट. पण अख्ख्या समुद्रातली वाळू मोजायची म्हणलं तर ती झाली अनकाउंटेबली इन्फिनाइट. आता खाली एक्झाम्पल, डिस्क्रीट सॅम्पल स्पेस. 2 शब्द आहेत बघा, फायनाईट आणि काउंटेबली इन्फिनाइट. टॉसिंग ऑफ कॉइन्स, 2 कॉइन्स म्हणजे 2 कॉइन टॉस केले, देन सॅम्पल स्पेसमध्ये काय असतील? दोन्ही हेड पडतील, हेड टेल पडतील, टेल हेड पडेल किंवा दोन्ही टेल पडेल. हे 4च आउटकम मिळतील. पुढे अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल सफल्ड पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स अँड सूट इज रेकॉर्डेड. म्हणजे तुम्ही पत्त्याचा किट म्हणतात त्याला. आता पत्त्याच्या किटमध्ये 52 कार्ड्स असतात, 13. तर ह्या 52 कार्डमध्ये एक कार्ड तुम्ही निवडलं तर ते कोणत्या प्रकारचं असेल?
पत्त्याच्या किटमध्ये 4 प्रकार असतात. तर त्यातलं कोणतं कार्ड असेल तर एकतर ते हर्ट्स असेल, स्पेड्स असेल, डायमंड्स असेल किंवा क्लब असेल. ठीक आहे. म्हणजे इथे काय होतं, आपण सांगू शकतो कोणत्या प्रकारचे 4 प्रकारापैकी एक असेल. हे काय झाले, फायनाईट झाले. आता काउंटेबली इनफायनाईट बघू. अ स्टुडंट अपियर्स इन एक्झामिनेशन स्टील ही पासेस. म्हणजे एखादा विद्यार्थी एक्झामिनेशनला गेला आणि कवर जातो, जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत तो एक्झामिनेशनला जातो. पण अशा वेळेस काय होईल बरं एक्सपेरिमेंट, तर अशा वेळेस तो काय होईल, एखाद्या वेळेस तो पहिल्या ह्याच्यातच पास होईल, एखाद्या वेळेस काय होईल, पहिल्यांदा फेल होईल नंतर पास होईल, काही वेळेस काय होईल 2 वेळा फेल होईल तिसऱ्या वेळेस पास होईल, काही वेळेस काय होईल 3 वेळा फेल होईल चौथ्या वेळेस पास होईल. असं तुम्ही शेवटपर्यंत जाईल, पण शेवट ह्याचा सांगता येईल, कारण तो किती वर्ष जगतोय ह्याच्यावरून तुम्ही शेवट लावू शकता. इथं भलेही एका वर्षात त्याने 2दा परीक्षा दिली, सपोज तो 100 वर्ष जगला, 100 वर्ष जगला तर 200 वेळा परीक्षा देईल. 200 वेळा परीक्षा देईल म्हणजे काय होईल, पहिल्या 99 वेळाला फेल होईल आणि 200 वेळेस पास होईल. मग हे काय झालं, इन्फानाईट झाले, पण ते कसं येतं, काउंटेबली मोजता येणारे, काउंटेबली इन्फानाईट. पुढं नंबर ऑफ ॲक्सिडेंट ऑन द बॉम्बे पुणे रोड इन अ मंथ. एका महिन्यामध्ये किती ॲक्सिडेंट होतात बॉम्बे पुणे रोडवर. तर काहीच एक्सपेरिमेंट नाही, 0 एक्सपेरिमेंट, 1 ॲक्सिडेंट, 2 ॲक्सिडेंट, 3 ॲक्सिडेंट अँड काउंटेबली 1, 10,000, 5,000, 1,000, लाख म्हणजे मोजता येतील. हे काय झालं, तर अनकाउंटेबल इन्फिनाईट. 2 शब्द लक्षात ठेवायचे, फायनाईट नंबर आणि अनकाउंटेबली इन्फिनाईट. पुढं शेवटची डेफिनेशन आजच्या लेक्चरची, कंटिन्युअस सॅम्पल स्पेस. म्हणजे कंटिन्युअस म्हणजे अनकाउंटेबली इन्फिनाईट. A sample space sigma is said to be continuous sample space if the number of elements in sigma are uncountably infinite. आपण ते सांगू शकत नाही त्यात किती एलिमेंट असतील, अशा सॅम्पल स्पेसला म्हणायचं अनकाउंटेबली सॅम्पल स्पेस. आता बघा, मी आजच्या लेक्चरला फक्त डेफिनेशन घेतलेत, पण डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्या डेफिनेशन तुम्ही नोट डाऊन करायच्या, त्याचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट लेक्चरला अजून आपल्याला डेफिनेशनच पाहिजेत, कळलं का. तर आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचं डेफिनेशन पाहू. तोपर्यंत ह्या आजच्या लेक्चरच्या डेफिनेशन तुम्ही नीट घ्या, समजून घ्या आणि वहीमध्ये लिहून काढा. ठीक आहे.